Next, abiotic factor which affects the life, with life, is light. या अर्थवरती सोलार रेडिएशन येतात. Sun emits two types of radiations like invisible and visible radiations. As the invisible radiations are harmful to the life, they are absorbed in ozone layer and only visible spectrum comes on the earth. आणि हा जो व्हिजिबल स्पेक्ट्रम अर्थ वरती येतो त्याच्यामध्ये 7 डिफरंट कलर्स आहेत. व्हायलट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. हा सप्तरंगी लाईट आपल्याकडे येत असतो. दिसताना तो एक कलरचा दिसतो, परंतु असताना तो सप्तरंगी लाईट आहे. आणि लाईट मध्ये एनर्जी आहे. लाईट आणि टेम्परेचर दोन्ही रिलेटेड आहेत. These are closely related. Light and temperature are closely related. हे closely related आहेत. जे लाईट कशासाठी पाहिजे? फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी लाईटची आवश्यकता आहे. Green plants or photosynthetic organisms trap solar energy and convert it into chemical energy or food. आणि तेच आहेत या अर्थवरती असणारे प्रोड्युसर्स की जे सर्वांना डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फूड सप्लाय करतात. सर्व बाकीचे जे कंझ्युमर्स आहेत, डिकम्पोजर्स आहेत, ते डायरेक्टली इनडायरेक्टली या प्रोड्युसर वरती डिपेंडंट असतात. सो लाइट इज अ मेजर सोर्स ऑफ एनर्जी. Solar radiation or sun emits light energy in the form of packets called as photons, and photon contains amount of energy that is quantum. आणि ग्रीन प्लांट्स मध्ये क्लोरोप्लास्ट, फोटोसिंथेटिक मशिनरी किंवा त्यालाच आपण क्लोरोफिल पिगमेंट त्यामध्ये आहेत. ते पिगमेंट सोलार एनर्जी ट्रॅप करणे आणि त्या एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करण्याची कॅपॅसिटी, ॲबिलिटी त्यांच्यामध्ये आहे. आता प्लांट्स मध्ये मोठ्या प्रमाणावर, प्लांट्स मध्ये जे समजा एखादं फॉरेस्ट आहे तर त्या फॉरेस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावरती प्लांट्स, फॉरेस्ट प्लांट जे आहेत फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी लाईट यूज करतात. पण ट्रॉपिकल रिजनचा विचार केला तर ट्रॉपिकल रिजन मध्ये प्लांटची हाईट वाढवण्यासाठी कॉम्पिटिशन आहे. कशासाठी? टू गेट मोर लाईट फॉर फोटोसिंथेसिस. ट्रॉपिकल रिजन मध्ये पाऊस भरपूर आहे, फॉरेस्ट डेन्स आहे, त्यामुळे तिथं प्लांट मध्ये हाईट वाढवण्याची कॉम्पिटिशन आहे. कशासाठी? टू गेट मोर अँड मोर लाईट फॉर फोटोसिंथेसिस. मग जिथं फॉरेस्ट प्लांट आहेत त्या फॉरेस्ट मध्ये मोठे प्लांट आहेत आणि त्या मोठ्या प्लांट बरोबर हर्ब्स, श्रब्स असे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत की जे शेड लविंग प्लांट आहेत, शेड लविंग प्लांट त्या ठिकाणी वाढतात. ते सावलीला वाढतात आणि सावलीला वाढणारे असल्यामुळं दे आर अडॅप्टेड फॉर फोटोसिंथेसिस
in very low light, अगदी कमी लाईट मध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस ते करू शकतात. कमी लाईट मध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस ते करू शकतात. तर जे सावलीला म्हणजे शेड म्हणजे मोठ्या झाडाच्या सावलीला वाढणारे छोटे छोटे प्लांट आहेत, त्यांच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल, शेड लविंग प्लांट, सिओफाइट्स आपण म्हणतो त्यांना. त्याचबरोबर प्लांटमध्ये फोटो पिरियड सुद्धा महत्वाचा आहे. आता फोटो म्हणजे लाईट, पिरियड म्हणजे ड्युरेशन, दॅट इज द ड्युरेशन ऑफ लाईट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन फ्लावरिंग. हा कशासाठी महत्वाचा आहे? फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी ड्युरेशन ऑफ लाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. some plants requires light less than critical day length. त्यांना आपण म्हणतो शॉर्ट डे प्लांट्स. जी क्रिटिकल डे लेंथ असेल त्या क्रिटिकल डे लेंथ पेक्षा जर लाईट कमी डेली आवश्यक असेल, तर फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी आवश्यक असेल, तर त्या प्लांट्सना आपण म्हणतो शॉर्ट डे प्लांट्स. त्याचबरोबर सम प्लांट्स रिक्वायर्स लाईट मोर दॅन क्रिटिकल डे लेंथ. क्रिटिकल डे लेंथ पेक्षा जास्त लाईट डेली पाहिजे फ्लावरिंग येण्यासाठी. उन्हाळ्यात फ्लावरिंग येतात ना काही ना, तर त्यांना आपण म्हणतो लॉंग डे प्लांट्स. आणि काही प्लांटवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे शॉर्ट डे कंडिशन असेल किंवा लॉंग डे कंडिशन असेल, त्याचा काही इफेक्ट होत नाही. त्यांना आपण म्हणतो डे न्यूट्रल प्लांट्स. डे न्यूट्रल प्लांट्स असं आपण त्यांना म्हणतो. तर इथं जर आपण पाहिलं तर फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी पर्टिक्युलर फोटो पिरियड फार महत्वाची भूमिका बजावतो. आणि प्लांटमध्ये जशा प्रकारची लाईट मिळते, जसं सनफ्लावर नावच दिलं आपण, सूर्यफूल, जशा प्रकारची लाईट अवेलेबल होते तशा प्रकारे ते प्लांट स्वतःला मॉडिफाय करतात. तशा प्रकारे प्लांट मॉडिफाय करतात. फक्त प्लांट नाही, अलॉंग विथ प्लांट्स animals are also use diurnal and seasonal. Animals also affect diurnal and seasonal variations. फक्त प्लांटवर परिणाम होतो असं नाही, तर ॲनिमल मध्ये सुद्धा डाययुरेनल आणि सीजनल व्हेरिएशन जो कशामध्ये आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट, त्याचबरोबर ड्युरेशन ऑफ लाईट यांचा इफेक्ट त्यांच्यावर सुद्धा होतो. आणि तो जो इफेक्ट होतो, दे अफेक्ट्स फोरॅजिंग, त्याच्या फूड हॅबिटमध्ये तशा प्रकारचा बदल होतो. त्याचबरोबर
रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर मायग्रेटरी हॅबिट मध्ये सुद्धा चेंजेस यामध्ये होतात. आता लँडवरती लाईट आणि टेम्परेचर दे आर क्लोजली रिलेटेड. लाईट अँड टेम्परेचर आर क्लोजली रिलेटेड. आता लाईटचा विचार केला तर डीप सी मध्ये, म्हणजे डीप सी मध्ये जर आपण पाहिलं तर तिथलं एन्व्हायरमेंट जे आहे, म्हणजे तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट कसं असतं, डार्क असतं. एन्व्हायरमेंट कसं आहे तिथं, डार्क आहे. एन्व्हायरमेंट इज डार्क. म्हणजे जसं समुद्रामध्ये आपण खोल 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 जाऊ तर त्या ठिकाणी म्हणजे जसं लाईट इंटेन्सिटी खाली खाली जाईल तसं लाईट इंटेन्सिटी कमी 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 होत जाते. आणि एक ठिकाण खाली डीप सी मध्ये असं येईल, डीप सी मध्ये एक ठिकाण असं पण येईल की जिथं लाईट इंटेन्सिटी अगदीच कमी होईल, जसं 500 मीटर पेक्षा खाली. 500 मीटरच्या खाली समुद्रामध्ये जर पाहिलं तर लाईट इंटेन्सिटी एकदम कमी झालेली असते आणि तिथलं एन्व्हायरमेंट डार्क बनतं. ज्याप्रमाणे लाईट इंटेन्सिटीचा इफेक्ट होतो, त्याप्रमाणे ड्युरेशन ऑफ लाईटचा इफेक्ट होतो. हे आपण आता फोटो पिरियड मध्ये स्टडी केलंय. ड्युरेशन ऑफ लाईट दररोज किती मिळते याचाही परिणाम होतो. त्याचबरोबर क्वालिटी ऑफ लाईट आल्सो अफेक्ट क्वालिटी ऑफ लाईट. म्हणजेच प्लांटचा विचार केला तर रेड आणि ब्ल्यू कलरची लाईट फोटोसिंथेसिससाठी मॅक्झिमम यूज केली जाते आणि ग्रीन कलरची लाईट मिनिमम यूज केली जाते. ग्रीन कलरची लाईट कमीत कमी फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी वापरली जाते. आपण मॅक्झिमम मिनिमम म्हणतोय. जो व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे त्या सगळ्याच कलरची लाईट वापरली जाते, फक्त काही कलरची, रेड आणि ब्ल्यू कलरची जास्त वापरली जाते आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस या दोन कलरमध्ये जास्त होते, मॅक्झिमम होते, आणि ग्रीनमध्ये मिनिमम होते. त्याच्यानंतर यूव्ही लाईट मध्ये सुद्धा काही जण प्रोसेस करतात. काही बॅक्टेरियाचा विचार करा आपण. बट यूव्ही लाईट इज हार्मफुल. यूव्ही लाईट इज हार्मफुल टू लाईफ. या लाईफला आता यूव्ही रेडिएशन्स हे म्युटॅजेनिक आहेत, कार्सिनोजेनिक आहेत. जे असे इनव्हिजिबल रेडिएशन्स आहेत ते आपल्याला हार्मफुल असल्यामुळं ओझोनमध्ये ते ॲब्सॉर्ब केलेले आहेत, कारण ते लाईफसाठी अतिशय हार्मफुल आहेत. आता आपण क्वालिटी ऑफ लाईटची चर्चा करत होतो, तर त्या क्वालिटी ऑफ लाईटमध्ये या सगळ्या कलरची लाईट, समजा डीप सी मध्ये विचार केला, all colors are not available at different depth. समुद्राची वेगवेगळी खोली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी काही व्हिजिबल स्पेक्ट्रम सगळा पोचू शकत नाही. सगळे कलर तिथं पोचू शकतील असंही काही सांगता येत नाही. तर एकूणच काय
लाईट हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर परिणाम करत असतो. फोटोसिंथेसिससाठी लाईट पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मायग्रेटरी किंवा फूड हॅबिट असतील, मायग्रेटरी हॅबिट असतील, रिप्रोडक्शनच्या प्रोसेसच्या हॅबिट असतील, या सगळ्या प्रोसेसवरती परिणाम लाईट हा फॅक्टर सुद्धा करत असतो. आणि लाईटमध्ये लाईट इंटेन्सिटी, ड्युरेशन ऑफ लाईट, क्वालिटी ऑफ लाईट असे अनेक फॅक्टर्स या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफ प्रोसेसवर परिणाम करत असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या अनेक प्रोसेसवरती परिणाम करत असतात. वन मोर फॅक्टर इज लेफ्ट, दॅट इज अ सॉइल. सॉइल अप्परमोस्ट स्ट्रॅटा, वरचा जो जमिनीचा थर आहे त्याच्यामध्ये आपल्याला सॉइल पार्टिकल्स, त्याच्यामध्ये अनेक मिनरल्स असतील, त्याचबरोबर त्यामध्ये वॉटर सुद्धा असेल. आता सॉइलमध्ये जे वॉटर, टोटल वॉटर अवेलेबल आहे त्याचे तीन टाईप आपण करू. चेसार्ड, that is a total water available. टोटल वॉटर जे अवेलेबल आहे त्याला आपण म्हणतो चेसार्ड. त्यानंतर दुसरा आहे होलार्ड. टोटल वॉटर जे अवेलेबल आहे त्याला आपण होलार्ड म्हणतो. त्याच्यामध्ये नंतर चेसार्ड आणि थर्ड टाईप आहे इकार्ड. जे टोटल वॉटर अवेलेबल आहे त्याला आपण म्हणतो होलार्ड. त्यानंतर जे वॉटर प्लांटला अवेलेबल होतं त्याला चेसार्ड म्हणतो आपण. आणि जे अनअवेलेबल आहे त्याला आपण इकार्ड म्हणतो. तर असे वॉटर जे आहे ते या सॉइलमध्ये अवेलेबल आहे. प्लांट्स तिथूनच वॉटर घेत असतात. या सॉइलमध्ये सॉइल कंटेन्स पार्टिकल्स, आणि पार्टिकलची साईज जी आहे that determines water and air holding capacity. त्या सॉइल पार्टिकलची साईज किती आहे, सॉइलचा टाईप कुठला आहे यावर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, एअर होल्डिंग कॅपॅसिटी डिपेंडंट असते. जसं आपण क्ले, स्लीट अशा प्रकारची सॉइल जर विचारात घेतली तर इथं पार्टिकल्स लहान असतात आणि त्या सॉइलमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते आणि एअर होल्डिंग कमी असते. पण आपण जर सँडी सॉइल घेतली, तर इथले पार्टिकल थोडे मोठे असतात आणि त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते आणि एअर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते. सॉइल ॲक्च्युअली कशी तयार होत असते? सॉइल
soil formation is called as pedogenesis. Pedogenesis, that is due to weathering of rocks. Weathering of rocks, खडकांची झीज होते. मग ही झीज होण्यासाठी फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल असे फॅक्टर्स त्यासाठी डिपेंडंट आहेत. जसं ॲसिड रेन, तिथं ॲसिड जर त्याच्यावर जास्त पडले तर त्याच्यामुळं वेदरिंग होऊ शकतं. किंवा बायोलॉजिकलमध्ये लायकेन्स तिथं वाढतात आणि लायकेन्समुळं तिथं कार्बॉनिक ॲसिड वगैरे तयार होतं आणि त्याच्यामुळं सुद्धा खडकाची झीज होते. त्याचबरोबर हॉट कोल्ड या फिजिकल फॅक्टरमुळं सुद्धा खडकाची झीज होते आणि त्याच्यामुळं सॉइलचा थर तयार होत असतो. आता या सॉइल हा जो फॅक्टर आहे, सॉइल फॅक्टर अफेक्ट दी लाईफवर परिणाम करणारच आहे. त्याला आपण म्हणतो एडॅफिक फॅक्टर. याच्यामध्ये क्वालिटी ऑफ सॉइल, त्या सॉइलचं कंपोजिशन, त्या सॉइलचा pH, हे सर्व फॅक्टर त्यामध्ये फार महत्त्वाचे. त्याच्यामध्ये असणारे मिनरल्स हे या सॉइलमध्ये अतिशय महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. त्याची ग्रेनची साईज सुद्धा महत्त्वाची आहे. जेवढी ग्रेनची साईज लहान असेल तेवढी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते, आणि एअर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते. जेवढी ग्रेनची साईज मोठी असेल तेवढी एअर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आणि वॉटर होल्डिंग कमी असते. त्यामुळं हे फॅक्टरसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. आता ॲक्वॅटिक सेडिमेंटचा विचार केला तर या ॲक्वॅटिक सेडिमेंट इज कॅरेक्टराइज्ड बाय determined benthic ॲनिमल्स. म्हणजे जे ॲनिमल्स आता समुद्रामध्ये एकदम त्याच्या तळाला काही ॲनिमल्स राहतात त्यांना आपण बेंथिक ॲनिमल्स म्हणतो. तर एकूणच सॉइलची क्वालिटी कशा प्रकारची आहे, सॉइलचा pH कसा आहे, सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशा प्रकारची आहे, सॉइलचा टाईप कशा प्रकारचा आहे, हे सगळे फॅक्टर लाईफवरती परिणाम करतात. हे आपल्याला यामध्ये सांगता येईल. सॉइल pH हे सर्व फॅक्टर्स लाईफवरती परिणाम करत असतात. कारण प्लांटला सबस्ट्रॅटम देण्याचं काम पण सॉइल करत असते. वॉटर त्याच्यामधूनच ॲब्सॉर्ब करत असतात प्लांट्स, आणि वॉटरमध्ये डिझॉल्व्ड असणारे मिनरल्स सुद्धा त्याबरोबर ॲब्सॉर्ब करत असतात. सो दीज आर सम अबायोटिक फॅक्टर्स and its interaction or interrelationship with life.